आपल्या विविध मागण्यांसाठी मागच्या 1 महिन्यांपासून आदिवासी विभागातील कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन करतायत, पण आंदोलनावरती अद्याप तोडगा निघाला नाहीये। आता या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगाने एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण विचारू, माझ्यासोबत जे आंदोलक आहेत, गेल्या 1 महिन्यांपासून अधिक काळ झाला आपण आंदोलन करताय। आपल्या ज्या मागण्या आहेत त्या अद्याप मान्य होत नाहीये। आता एक मोर्चा काढण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। एकूणच मोर्चात कशा पद्धतीने असेल आणि किती तारखेला निघणार आहे? आज मोर्चाचा 41वा दिवस आहे। शासनाच्या लेवलला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत सुद्धा ही बैठक झालेली आहे। कालच्या रोजी आम्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडे सुद्धा चर्चा करायला गेलो होतो, चर्चा केली आहे। त्या संदर्भातले आदेश साहेबांनी दिले आहेत, परंतु 25 तारखेला माझ्या सकल आदिवासी समाजातून समाज बांधवांनी असा निर्णय घेतलेला आहे की माझ्या समाजाचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे। म्हणून आदिवासी समाज इतर मागण्यांच्या अनुषंगाने व प्रमुख मागण्या रोजंदारी कर्मचारी यांच्या नाही, तर समाजाचं आरक्षण धोक्यात ज्यामुळे आलेलं आहे, खाजगीकरण रद्द करण्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या 25 तारखेला सोमवारी उलगुलान जन आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे। त्या मोर्चाचं सुरुवातच अशी आहे की त्या मोर्चामध्ये येत असताना माझा सर्व समाज बांधव बैलगाडी, जनावरं, बकऱ्या, गुरे, कोंबड्या जेही घरी जे आहेत ते सर्व घेऊन इकडे येणार आहेत। घेऊन येण्याचं कारण असं आहे की समाज हा उद्याच्याला नाही तर आजच या शासनाने धोक्यात आणलेला आहे। म्हणून ते धोक्याची घंटा आता परत वाजू नये म्हणून जोपर्यंत आदिवासी समाजाला हे शासन सकारात्मकतेने घेत नाही आणि न्याय देत नाही, तोपर्यंत ही सर्व गोष्टी या ठिकाणी इथे बसून असणार आहेत। मोर्चात कुठून निघणार आहे, म्हणजे कोण कोण असणार आहे मोर्चामध्ये, किती लोक असणार आहेत आणि मोर्चाची सुरुवात कुठून होणार? मोर्चाची सुरुवात ही तपोवनातून होणार आहे। मध्येचा मार्ग आपणास दिलेला आहे। तपोवन ते आदिवासी विकास विभाग इथे येऊन मोर्चा थांबेल। मोर्चामध्ये सकल आदिवासी समाजामध्ये ज्याही सामाजिक स्तरावरती शैक्षणिक असेल, राजकीय असेल, अजून इतर संघटना, सर्व महाराष्ट्र अशी कुठलीही संघटना राहिलेली नाही की ती इथे येऊन गेली नाही, कारण ते आमचे पालक आहेत, आमचे बंधू आहेत। त्यामुळे त्यांनी त्याही कालही आमच्यासोबत होत्या, आजही आमच्यासोबत आहेत आणि उद्याही आमच्यासोबत आहेत, कारण ते आमचा श्वास आहेत। सर्व संघटनांनी एकत्रित मिळून कालच्या रोजी बैठक घेतलेली आहे आणि हा एक निर्णय घेतलेला आहे। यामध्ये नुसत्या संघटना नाही तर माझ्या आदिवासी समाजामध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, आजी माझी नेते आहेत। या सर्वांनी आता सर्व नेते मंडळी यांनी ठरवलेलं आहे की आता आम्ही समाज म्हणून रस्त्यावर येऊ आणि या सरकारला, या शासनाला प्रश्न विचारू की आदिवासी समाज तुम्हाला प्रयोगाचा एक प्लॅटफॉर्म वाटतोय का? बघा, एक प्रश्न तुम्हाला मी उपस्थित आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो की बेडूक आणि माणूस यांचे दोघांची पाठ सारखी आहेत। जर माणसाची पाठ बघायची असते तर बेडूक कापला जातो, तो शिवला जातो आणि सोडला जातो। बेडूक उडत उडत जर गवतातून पुढे गेला, जगला, तर ह्या योजना सगळ्या आदिवासी विभागावरती राबवल्या जातात म्हणून, आणि जर मेला तर थांबवल्या जातात। मग आदिवासी समाज हा प्रयोगाचं शासनाचं माध्यम आहे का? हा प्रश्नसुद्धा माझ्या आदिवासी सखल समाज त्या दिवशी रस्त्यावर उतरून हा जुलगुलान आक्रोश निर्माण करून शासनाला विचारणार आहे। एकूणच अशा पद्धतीनं हा मोर्चा निघणार आहे। उलगुलान आंदोलनाचा इशारा हे सगळे आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। जे येणाऱ्या काळात या मोर्चाचं आयोजन जे आहे ते नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या आंदोलनावरती आता सरकारकडनं हे काय तोडगा काढण्यात येतो हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन दीपक सह मी किरण गोटूर, हे महाराष्ट्र न्यूज, नाशिक।